तुला कधी वाटले का की इतकं दुःख का येतं आयुष्यात? कधी-कधी सगळं ठीक असताना सुद्धा मन शांत नसतं. काहीतरी कमी वाटतं आणि मग आपण विचार करतो, का होतंय असं? दुःख येतं. कारण आपण खूप अपेक्षा ठेवतो. लोकांकडून, परिस्थितीकडून आणि कधी-कधी स्वतःकडूनही. आपण ठरवतो, सगळं आपल्या मनासारखं व्हायला हवं. पण आयुष्य आपल्या मनासारखं चालत नाही. म्हणून जेव्हा गोष्टी तशा घडत नाहीत, तेव्हा दुःख निर्माण होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, दुःख बाहेरून येत नाही. ते आपल्या विचारातून तयार होतं. आपण जे घडलं त्यावर जास्त विचार करतो. ज्यांनी दुखावलं त्यांना आठवतो आणि जे नाही मिळालं त्याचाच विचार करतो. म्हणून मन जड होतं. थोडा थांब आणि हे समजून घे, जीवनात सगळं मिळणार नाही आणि सगळं आपल्या हातातही नाही. मग का स्वतःला इतका त्रास देतोस? आजपासून एक छोटा बदल कर. जे आहे त्यात आनंद शोध. जे नाही ते शांतपणे स्वीकार. कारण स्वीकार केल्यावर मन हलकं होतं आणि जेव्हा मन हलकं होतं तेव्हा दुःख कमी वाटायला लागतं. लक्षात ठेव, दुःख टाळता येत नाही, पण त्यात अडकून राहणं हे आपल्या हातात आहे. तू जर सतत जुन्या गोष्टी आठवत राहिलास तर पुढे कधीच जाऊ शकणार नाहीस. म्हणून हळूहळू सोडायला शिक. ज्यांनी दुखावलं त्यांना माफ कर. परिस्थिती कठीण असेल तरी स्वतःवर विश्वास ठेव. कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच आणि प्रत्येक दुःखानंतर एक नवी सुरुवात होते. म्हणून स्वतःला मजबूत बनव, मन शांत ठेव आणि पुढे चालत राहा. हळूहळू तुला जाणवेल की दुःख तितकं मोठं नव्हतं जितकं तू त्याला बनवलंस. आणि एक दिवस तू खरंच हसशील मनापासून.